हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला मटर पनीर मसाला कसा बनवता ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आधी पनीर कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पॅन ठेवायचा आहे. पॅनवर बटर टाकायचं आहे. बटर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पनीर फ्राय करायचं आहे. पनीरला हलवत राहायचं आहे. पूर्ण पनीर टाकून घ्यायचं. पनीरला छान रंग येऊ द्यायचा आहे, ब्राऊन कलर आल्यावर आपण त्याला परतून घेऊ. छान असं परतायचं आहे. तुम्ही बघू शकता आता याला ब्राऊन रंग आलेला आहे. पनीर छान आपलं फ्राय झालेलं आहे. आता हे पनीर आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. नंतर गॅसवर कढाई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि कांदे टाकायचे आहे. कांदे लाल होईपर्यंत त्यांना हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता कांदे आता लाल झालेले आहे थोडे थोडे. त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे. तेजपान टाकल्यानंतर त्यांना असं हलवत राहायचं आहे. हलवल्यानंतर तुम्ही बघू शकता कांदे ब्राऊन झाले. आता त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे. जिरं टाकल्यानंतर आपण एक कांदा वाटलेला आहे तो कांदा याच्या टाकणार आहोत. वाटलेला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर त्याला ढवळत राहायचं आहे कांदा लाल होईस्तोवर, जेणेकरून कांद्याचा वास राहायला नको भाजीमध्ये, म्हणून हलवत राहायचं आहे याला. आणि आता मी हा हिरवा मसाला तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडीशी अद्रक आणि खोबरं टाकलेलं आहे. हिरवा मसाला टाकल्यामुळे ग्रेव्ही छान तयार होते याची. आता हे हलवत राहायचं आहे. छान 1 मिनटं पकवून घ्यायचं आहे. आता त्याला उकळलं आहे ते थोडं. उकळल्यानंतर त्याच्यामध्ये पनीर मसाला टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा आहे, हिरवी मिरची, हळद आणि मीठ चवीनुसार हे टाकून घ्यायचं आहे. त्याला छान असं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला तेल आलेलं आहे. जे आपण ब्राऊन केलेलं होतं ते पनीर आता याच्यात टाकून द्यायचं आहे आणि मटर पण टाकून द्यायचे. दोघं टाकल्यानंतर छान त्यांना मिक्स करायचं आहे एकजीव होईस्तोवर, जेणेकरून तो पनीर आणि ते भाजीमध्ये असं छान झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता आता उकळलेलं आहे हे. भाजीला उकळी आल्यानंतरच त्याला छान तेल सुटतं, तरी येते, तेव्हाच भाजी खावीशी वाटते. तर चला मित्रांनो, रेडी आहे आपला हा मटर पनीर मसाला. तर तुम्हाला कसा आवडला आम्हाला नक्की मला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आवडला असल्यास कमेंट करा. थँक्यू.